जे कॅटरिंगचं आहे ते वेगळं करा आणि जाऊ दे शिवाजीनगरच्या रूमवर. एखाद्या कॅटरिंगवाल्याला विकतील तर ते या लोकांना पैसे तर देईल. चमचे भराय का पिशवीत, सगळे जग तांबे टोपं कढया जाऊ दे त्याचं शिवाजीनगरच्या टेरेसवर. सगळं सामान एकत्र व्यवस्थित राहील तर खरी. उद्या सकाळी 8 वाजता विष्णू येणार आहे बरं का, कुठे सिन्नरला चालले ना? फायनल काम करायला. वरचं 4 रूम, टेरेस, त्याच्यानंतर ऑफिस, मीटर रूमच्या इकडून पूर्ण पॅसेज. एका दिवसात होईल का त्याचं? 3-4 माणसं लावणार आहे आणि बाहेर सगळं गवत गोळा केले त्यावर. त्याला म्हणा काहीतरी लिक्विड आणून टाक ना, ते गवत परत उगणार नाही असं आपण आणून द्यावं लागतं का? त्याला थोडीच आपण सांगितलं. एवढा धुळीचा दाब काढला ती किती मोठी गोष्ट आहे. बघितली किती मजा येते. काय नाव आहे त्या लिक्विडचं? काय माणूस आहे, आठवत नाही तुम्हाला मारलेलं ते लिक्विड तिथं? गवत परत येऊ नये म्हणून. खोदावं लागतं. खोदावं नाही लागत. तो डोंगर काढला का त्याने? पाहून जाऊन पाहून गेले त्यांनी काय केलं. आपण अजून दुसऱ्या दिवशी तरी काम भेटलं ना 1 तारखेला. आपण त्या सांगत बोलला होता मी 1 तारखेला आहे, पण आता इथे येणं पण गरजेचं होतं. म्हणजे पाण्याचं बघायचं का ते बघायचं. कमबॅक देखना गाइस, कमबॅक. काय मग येशील ना सकाळी? मला मला तर पक्क माझं उद्याचं काम असून मी नाही येणार, तुला जावं लागेल. आम्हाला 15 मिनिटात सांग मला. जेवून घे, मुलीला मारून घे आणि सांग मला काय. डाळ नको. काही इकडे झाले का तुम्ही 4 वेळा डाळ विचारतोय. हा बोलशील तरी ठीक आहे, नाही बोलशील तरी तुमची मर्जी. मेसेज करून टाकायचं.
बोला बोला आलो आलो थांबा काय नाही माझ्याकडे नाहीये. कुठे महेश कुठे आता कुठे हो का हो वहिनी? कुठे काय का रूम विकत घेते का भाड्याने घेते एक मिनिट चालू ठेवा हॅलो कुठे आहे कुठे नाही मी घरी आहे का बाहेर आहे हां का कुठे बाहेर चाललं अच्छा अच्छा मग काय चाललं बाकी हां मी काय म्हणत होतो मला मामांचा फोन होता भगत साहेबांचा मला बोलत होते विनायक काय बोलत होता विनायक माझ्याबद्दल तुझ्याकडे काय बोलत होते काय हां 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 हो वहिनी. हां फोन भाऊच्या करशील का माणसांकडून